भावा, जगातलं सर्वात भारी नातं कुठलं? बहीण भावाचं. माझी एकुलती एक या बिस्किटाची दुनियेची तू माझी क्यूटशी की हसती या तू हसल्यावर तू तर लय भावा, जगातलं सर्वात भारी नातं कुठलं? बहीण भावाचं. माझी एकुलती एक या बिस्किटाची दुनियेची तू माझी क्यूटशी की हसती या तू हसल्यावर तू तर लय स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर डेमो बघितल्याप्रमाणे रक्षाबंधन स्पेशल व्हिडिओ एडिटिंग सिम्पली आपण करणार आहोत. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेके प्रीसेट आहेत ते आपल्या वेबसाईटवरून आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे. ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे ओव्हरऑल लुक तुम्हाला प्रॉपर व्हिडिओचा दिसून येणार आहे. तर स्टेप बाय स्टेप इथं आपण व्हिडिओ एक साथ क्रिएट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता PNG, ब्लॅक PNG किंवा मटेरियल आहे ते अशा प्रकारे मी प्रोव्हाइड केलेलं आहे. तर मटेरियलमधील जे इमेज आहेत ते मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. जशा प्रकारे मी इथं डेमोच्या इमेज क्लिअर दाखवतोय तशाच प्रकारे तुम्ही तुमच्या स्वतःच्या इमेजच्या अशा प्रकारे स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तुमचा इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ 5.11 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हा इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. बॅकग्राऊंडलाच म्हणजे बघू शकता आपली जी सॉंगची लेअर आहे त्याच्यावरती अशा प्रकारे प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे. आता सेट झाल्यानंतर बघू शकता याच्यावरती मी तुम्हाला लेअरिक्स इथंच प्रोव्हाइड केलेले आहेत. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की या इमेज लेअरला लेअर क्लिक करून ब्लेंडिंग ऑपिसिटीमध्ये जाऊन याची जी ऑपिसिटी आहे ती आपल्याला 50% करून घ्यायची आहे. आता 50% ऑपिसिटी करून घेतल्यानंतर या इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेके प्रीसेट ओपन करून हे जे दोन इफेक्ट दिसून येत आहेत. तर पहिला इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा त्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. पेस्ट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता पहिलं ॲनिमेशन आपलं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला ग्रुप 1 अशा प्रकारे 4 ग्रुप लेअर दिसून येत आहेत. तर या 4ही बॉक्समध्ये आपल्याला आपला इमेज ॲड करायचा आहे. त्यासाठी ग्रुप 1 लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मी इमेज इथं हे डेमोसाठी घेतलेले आहेत. तर तुम्ही इथं स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो इझिली क्रिएट करू शकता. जशा प्रकारे मी डेमोचे व्हिडिओ दाखवतोय तशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्वतःची इमेज यूज करा. तर अशा प्रकारे इमेज ॲड करून घेतल्यानंतरची लेंथ वाढवायची आणि तोच इमेज लेअर 3rd नंबरला लॉंग प्रेस करून घेऊन यायचा आहे. 3rd नंबरला घेऊन आल्यानंतर तोच इमेज लेअर आपल्याला साईज कमी जास्त करून अशा प्रकारे बघू शकता इथं साईज कमी जास्त करून इथं सेट करून घ्यायचा आहे. आणि आता असं सेट झाल्यानंतर बघू शकताय बॅक निघाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे 2nd नंबरला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. स्टार्टिंगला येऊन इथं तुमचा इमेज ॲड करून बघू शकता 3rd नंबरला लॉंग प्रेस करून घ्यायचा आहे. आणि इथं आपल्याला काय करायचं आहे की 2nd नंबरला करताना फक्त काय करायचं, इमेज आहे तो -90 डिग्री फिरवून इथं अशा प्रकारे बघू शकता 90 डिग्री फिरवून इथं आपल्याला इमेज कमी जास्त करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे 90 डिग्रीपेक्षा आपल्याला 80 डिग्री फिरवला तरी इथं क्लिअर बसणार आहे. आणि अशा प्रकारे इथं इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे. साईज कमी जास्त करून बघू शकता इथं इमेज प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट झाल्यानंतर बॅक निघून यायचं आहे. तर बॅक निघाल्यानंतर बघू शकताय की 2nd नंबरची जी लेअर आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकताय 2nd नंबरची जी लेअर आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला प्रॉपर असा दिसून येणार आहे. त्यानंतर 3rd नंबरला अशाच प्रकारे ग्रुप लेअर क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन आपला इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा आहे.
आणि इमेज ॲड करून घेतल्यानंतर थर्ड नंबरला लावून अशा प्रकारे ती साईज कमी जास्त करून इथं आपल्याला ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचं आहे. आता सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, बॅक निघायचं आहे आणि बघू शकता तिन्ही लेअर आपल्या प्रॉपर सेट झालेल्या आहेत. फोर्थ लेअरही आपल्याला तशाच प्रकारे क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. स्टार्टिंग लाईन खालील प्लस चिन्ह क्लिक करून अशा प्रकारे इमेज ॲड करून तिथं आपल्याला काय करायचं आहे, तोच इमेज लेअर थर्ड नंबरला घेऊन अशा प्रकारे साईज कमी करून तिथं आपल्याला सेट करून घ्यायचे आहे. आता बघू शकता आपले इमेज आहे ते प्रॉपर सेट झालेले चारी पण सेट झाल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता हा जो 4 नंबरचा आपण लेअर केलेला आहे तो फक्त काय करायचा आहे, एडिट ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला तो सिलेक्ट करून मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन -80 डिग्री फक्त रोटेट करून घ्यायचं आणि परत सेट करून घ्यायचं आहे. तुम्हाला सांगितलेलं की ज्या सेकंड नंबरच्या इमेज लेअरला आपल्याला प्रत्येक या दोन्ही लेअरला ही आणि ही म्हणजे दुसरी आणि तिसरी लेअर आपल्याला अशा प्रकारे रोटेट करून अशा प्रकारे प्रॉपर सेट करायचे आहे. बघू शकता सेट झालेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप काय, सेकंड नंबरचाही आपल्याला ॲनिमेशन झालेलं आहे. थर्डसाठी काय करायचं आहे, 12.22 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा एक अशा प्रकारे इमेज ॲड करून तिथं आपल्याला खाली सेट करून घ्यायचं आहे. सेट करून घेतल्यानंतर बघू शकताय याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून तिथं आपल्याला काय करायचं आहे की हा जो आपला इमेज आहे तो आपल्याला बॅकग्राऊंडला म्हणजेच या रेक्टँगल लेअरच्या खाली सेट करून घ्यायचं आहे. आता सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की 12.22 या सेकंदाच्या बीटमार्कपासून चालवणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला आपल्याला काय करायचं आहे की अशा प्रकारे इमेज ॲड करून घ्यायचे. आता बघू शकता इथं हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज वरती जर स्वतःची नसले तर इथे तुम्ही मी डेमोमध्ये दिलेले इमेज प्रॉपर यूज करू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे हे प्रत्येक इमेज तुम्ही इथं यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर अशा प्रकारे आपण इथं हे सर्व इमेज लावून घ्यायचे आणि इमेज लावून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की प्रत्येक इमेज लेअर अशा प्रकारे तुम्हाला प्रॉपर दिसून येणार आहे. फक्त काय करायचं की लॉंग अशा प्रकारे वरती स्क्रोल करत अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचे. थोडीशी साईज कमी जास्त करून प्रत्येक इमेज लेअर आहे तो आपल्याला इथं लॉंग प्रेस करून किंवा अशा प्रकारे साईज कमी जास्त करून इथं वरती सेट करून घ्यायचं आहे. बघू शकता याचा प्रॉपर ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सेट झाल्यानंतर तुम्हाला युनिक असं कॉम्बिनेशन इथं तुम्हाला दिसून येणार आहे. अशाच प्रकारे प्रत्येक इमेज लेअर आहे तो वरती अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे म्हणजे याचं कॉम्बिनेशन तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. सिम्पली बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर सेट केल्यानंतर आपली जी व्हाईट पेन जी ती यावरती प्रॉपर सेट करायची म्हणजे तुम्हाला तर क्लिअर असं तुम्हाला दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता प्रत्येक इमेज आपली सेट झालेली आहे, वरती प्रत्येक इमेज सेट झालेली आहे. आता इमेजच्या काय करायचे, आपली जी रेक्टँगल लेअर आहे त्याला जी रेक्टँगल लेअर आहे त्याच्या खाली प्रत्येक इमेज लेअर लॉंग प्रेस करून घेऊन यायचे. बघू शकता अशा प्रकारे क्रॉस करून अशा प्रकारे रेक्टँगल लेअरच्या खाली घेऊन आल्यानंतर प्रॉपर असा लुक तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर प्रत्येक लेअर काय करायचे, ह्या रेक्टँगल लेअरच्या खाली अशा प्रकारे लॉंग प्रेस करून घेऊन यायचे. जे रेक्टँगलच्या वरती अशा प्रकारे आपली जी इमेज आहे त्याच्यावरती रेक्टँगल लेअर प्रॉपर अशी दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे बघू शकता मी ही रेक्टँगल लेअर अशा प्रकारे लेअर सेट करतोय. तुम्ही अशाच प्रकारे रेक्टँगल लेअर सेट करून घ्या. तर अशा प्रकारे रेक्टँगल लेअर सेट झाल्यानंतर प्रत्येक रेक्टँगल लेअरच्या खाली आपला इमेज आलेला आहे आणि प्रॉपर इथं काय करायचं अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. रेक्टँगल लेअर आहे ते आपल्याला अशा प्रकारे इमेजवरती प्रॉपर सेट करून घ्यायचे आहे ज्याने आपल्याला वरचा इमेज आहे तो प्रॉपर असं दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता मी हे अशाच प्रकारे करतोय. तुम्ही अशाच प्रकारे प्रत्येक इमेज लेअरला तुमची जी व्हाईट लेअर आहे ती अशी प्रॉपर सेट करून घ्या. व्हाईट लेअर सेट करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची आपल्याला, सिम्पली या खालील इमेज आहे तो सिम्पली थोडासा काय करायचा आहे साईज वाढवून येत आपल्याला प्रॉपर सेट करून घ्यायचा. प्रॉपर सेट करून घेतल्यानंतर बघू शकताय की आता या इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रिसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि सेकंड नंबरचा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सेकंड नंबरच्या म्हणजे तिथं आपल्याला काय करायचं आहे की 12.22 या सेकंदापासून चालवणार आपला इमेज आहे त्या इमेज लेअरला पेस्ट करायचं आहे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आपल्याला परत एकदा 12.22 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि रक्षाबंधन स्पेशल जो फॉन्ट दिलेला आहे PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून त्याची ते सगळ्यात पहिल्यांदा शेवटपर्यंत लेंथ वाढवायची आहे आणि वरती अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इमेज थोडासा इथं आपल्याला काय करायचं आहे ॲडजस्ट करून थोडीशी साईज कमी करून खाली घ्यायचं आहे म्हणजे प्रॉपर आपले जो PNG आहे तो दिसून येणार आहे. आता बघू शकता की अशा प्रकारे PNG टाकल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे.
त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रिसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि थर्ड नंबरला ही व्हाईट PNG दिसते ती सिम्पली कॉपी करून मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला काय करायचं आहे की 12.22च्या समोरील म्हणजे 14.17 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट क्लिअर करून घ्यायचे आहे. त्यानंतर 16.11ला 17.27 20 सेकंदाच्या आणि 21 सेकंदाच्या बीटमार्कला आणि लास्ट 23 सेकंदाच्या बीटमार्कला अशा प्रकारे पेस्ट करायचे आहे. पेस्ट केल्यानंतर बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा काय करायचं आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.